नमस्कार मंडळी. आज संडे म्हणजे नॉनव्हेज खायचा दिवस आणि त्यातूनच घरची हौशी असतील तर मग काय बघायला नको. तसेच आज अहोंची फरमाईश होती की चिकन क्रिस्पी बनव, पण ती तुझ्या पद्धतीची, हॉटेलसारखी नको. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं ट्राय करूया. सो आज आपण बनवणार आहोत चिकन क्रिस्पी. तर त्यासाठी मी पाव किलो चिकन, त्यामध्ये दही, थोडीशी हळद, लाल तिखट आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक 15-20 मिनटं आपण ह्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं मीठ, कढीपत्ता, थोडं बेसन, कॉर्नफ्लावर आणि थोडासा मी खायचा कलर ह्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि एक अंडं मी ॲड केलं आहे. अंडं ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. आणि वरून मी थोडं लिंबू पिळलं आहे जेणेकरून त्याला थोडा आंबटपणा येईल. त्यानंतर मी गरम तेलामध्ये हे छोटे छोटे जे आपण पीसेस केले ते आपण हाय टू मीडियम फ्लेमवरती छान असे फ्राय करून घेणार आहोत. डीप फ्राय करत आहोत इथे आपण. त्यानंतर मी एका पॅनमध्ये अद्रक लसूण बारीक एकदम चॉप करून त्यामध्ये थोडा कढीपत्ता, शेजवान चटणी टाकणार आहे आणि हे आपण लो फ्लेमवरती थोडंसं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. आणि आपण त्याच्यामध्ये हे जे आपण चिकन फ्राय करून घेतलं होतं त्याचे पीसेस आपण टाकून घेणार आहोत. खाण्यासाठी रेडी आहे चिकन क्रिस्पी. सिंपल आणि सोबर आहे, पण खाण्यासाठी खूपच छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. थँक्यू सो मच.